पद्म भूषण उस्ताद जाकिर हुसैन, जिनका 15 दिसंबर को देहांत हो गया था, तो उनके संगीतमय यादों में कराड़ में आज पद्म भूषण उस्ताद जाकिर हुसैन को श्रद्धांजलि अर्पण करने का कार्यक्रम कराड़ में सुमन हॉस्पिटल के अभिरुचि हॉल में संपन्न हुआ, जिसमें विशेष रूप से उपस्थित ताल योगी पद्मश्री पंडित सुरेश त्वलकर, जो विद्वान तबला वादक और गुरु है, उनके हाथों से किया गया अभिरुचि सांस्कृतिक मंच कराड़ जिमखाना और स्वर्ण निर्झर इन कराड़ के शास्त्रीय संगीत के प्रेमियों ने और संबंधित संस्था के प्रतिनिधि डॉक्टर आए थे। त्याच्यातून ते गेलेत आपल्यातून निघून हे मन ऍक्सेप्ट करायला तयार. संगीत हे भावनानिष्ठ असतं आणि भावना या मनाशी निगडीत असतात. तर मन हळवं असतं, ते आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही की ते गेलेत. जेवढं बुद्धी आपल्याला सांगते तेवढं मन सांगत नाही. जाकीरबाईंना मी वयाच्या 5व्या वर्षी पाहिलं. अमीर हुसेन कासारांचे गुरु उस्ताद मुनीर कासारांची पुण्यतिथी ते करत होते. दरवर्षी स्वतः अमीर हुसेन कासार करायचे. तर वयाच्या 5व्या वर्षी अल्लारका कासारांच्या मांडीत 5 वर्षाचे जाकीरबाई बसलेले असताना मी पाहिले. त्यांना कितीतरी लोकांचं भलं झालं त्यांनी केलेल्या आपल्या कला सादरीकरणातून. अनेक लोकांचं भलं झालं. कितीतरी मुलं तबला शिकायला सुरुवात झाली. तबल्याला दिवस चांगले आले. तबल्यातून आपण चरितार्थ चालवू शकतो याच्याबद्दलचा सेल्फ कॉन्फिडन्सही त्यांनी निर्माण केला. आणि हे सगळं निर्माण करण्याच्या उद्देशाने नाही केलं, तर त्यांनी त्यांच्या कलेने केलं. अशी त्यांची कला होती. अनेक त्या 5 वर्षापासून मी कालांतराने टप्प्याटप्प्यावरती त्यांना पाहतोय, अनुभवतोय. आणि अत्यंत विद्वानांपासून ते सामान्य श्रोत्यांपर्यंत आपली कला कशी पोचेल याचं जणू काही वरदानच त्यांना प्राप्त झालं होतं. आणि असलं पाहिजे याचा मेसेज त्यांनी जबरदस्त दिला. म्हणजे त्यांच्या कलेतून, त्यांच्या बोलीतून, त्यांच्या कृतीतून त्यांनी संगीतासाठी अनेक गोष्टी या बिंबो